अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या पाहत आहोत. यामध्ये आपण जागतिकीकरण ही संकल्पना पाहत आहोत आणि जागतिकीकरण ही संकल्पना पाहत असताना जागतिकीकरणामुळे घडून आलेले बदल आपण पाहत होतो. यामध्ये आपण राजकीय क्षेत्र राजकीय क्षेत्र मेन मुद्दा आपला दुसरा म्हणजे राजकीय क्षेत्र पाहत आहोत. आणि राजकीय क्षेत्राचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण लोकशाहीचे महत्त्व हा मुद्दा पाहत होतो की लोकशाहीचे महत्त्व हा मुद्दा पाहत असताना आपण अगोदरच्या तासाला पाहिले होते की ज्या ठिकाणी जनता सार्वभौम असते त्याला लोकशाही शासन पद्धती असे म्हणतात आणि जग हे लोकशाही शासन व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे असे त्या ठिकाणी 1990च्या दशकानंतर मानले जाऊ लागले आहे. जगामध्ये अशा काही घडामोडी झाल्या की जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला, किंबहुना जगातील राष्ट्रांना लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करण्यासाठी तशा पद्धतीची परिस्थिती ही निर्माण झाली असंही आपल्याला म्हणता येणार आहे. मग यामध्ये सहभागी राज्य असेल, नागरिक केंद्रित शासन असेल आणि सुशासन म्हणजे चांगले शासन की जे जनतेच्या समस्या सोडवणार आहे, जनतेच्या अधिकाधिक फायद्याचे निर्णय घेणार आहे, असे सुशासन आता महत्त्वाचे वाटू लागले किंवा या संकल्पना महत्त्वाच्या ठरू लागलेल्या आहेत. आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा जर विचार केला तर जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार का केला, तर या शासन व्यवस्थेमध्ये जे निर्णय घेतले जातात हे निर्णय बहुमताच्या आधारे घेतले जातात आणि या शासन पद्धतीमध्ये प्रौढ मताधिकार दिला जातो. म्हणजेच ज्या व्यक्तीचे वयवर्ष 18 पूर्ण झालेले आहे अशा प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना मतदानाचा अधिकार दिला जातो. हा मतदानाचा अधिकार देत असताना दोन व्यक्तींमध्ये धर्म असेल, जात असेल, वंश असेल, पंथ असेल, शिक्षण असेल, संपत्ती असेल, अशा कोणत्याही कारणांवरून भेदभाव हा केला जात नाही आणि म्हणून कदाचित ही व्यवस्था लोकांना आवडली असेल आणि म्हणूनच जग किंवा जगाने या व्यवस्थेचा स्वीकार हा केलेला आहे. त्याच पद्धतीने लोकशाही शासन पद्धतीचा जर आपण आणखीन विचार केला तर लोकशाही शासन पद्धतीमध्ये दर 5 वर्षांनी निवडणूक होतात. मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा राष्ट्रपतीची निवडणूक ही दर 5 वर्षांनी होत असते आणि या निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते अशा राजकीय पक्षाचं सरकार 5 वर्षांसाठी त्या ठिकाणी स्थापन केलं जातं. किंबहुना जोपर्यंत बहुमताचा सरकारला पाठिंबा आहे तोपर्यंत सरकार अस्तित्वात राहते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येणार आहे. तसेच त्याच पद्धतीने सहभागी राज्य याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सहभागी शासन व्यवस्थेमध्ये पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांनाच निर्णय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सामील करून घेतले जाते. म्हणजेच पूर्वी ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात होते, शासन राज्यकारभार करत होता, तर याच्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा बदल झालेला आहे. आज आपण सुशासन ही संकल्पना स्वीकारलेली आहे, सहभागी राज्य ही संकल्पना स्वीकारलेली आहे, नागरिक केंद्री
केंद्रित शासन ही संकल्पना स्वीकारलेली. म्हणजेच जे काही करायचे आहे ते जनतेच्यासाठी, जे काही करायचे आहे त्यातून जनतेचे हित कशा पद्धतीने साध्य करता येईल हाच विचार लोकशाही शासन पद्धतीमध्ये केला जातो. आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या परिणामाचा जर आपण विचार केला तर जागतिकीकरणाने जगातील बहुसंख्य देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, किंवा जागतिकीकरणाच्या माध्यमातून जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिक केंद्री शासन आणि सुव्यवस्थेमध्ये किंवा सुशासनामध्ये नागरिक समाजाच्या सहभागावर त्या ठिकाणी भर देखील दिला जातो. याच्यातला दुसरा मुद्दा आपल्याला आपण पाहिला आहे लोकशाहीचे महत्त्व. हा मुद्दा आहे राज्याचे स्थान. राज्याच्या स्थानाचा विचार करत असताना राज्याकडे ज्या वेळेला किंवा राष्ट्राकडे ज्या वेळेला लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था किंवा सरकार आणि सार्वभौमत्व हे घटक येतात त्यावेळेला त्या राष्ट्राचे राज्यामध्ये रूपांतर होते. म्हणजेच राज्य ही राष्ट्रापेक्षा व्यापक अशा पद्धतीची संकल्पना आहे. म्हणजेच राष्ट्राजवळ, जसं की आपण आधीच्या तासाला पाहिलं होतं की राष्ट्र निर्माण होण्यासाठी काही घटक आवश्यक असतात, जसे की भाषिक एकता असेल, धार्मिक एकता असेल, सलग भूप्रदेश असेल, समान राजकीय हितसंबंध असतील, समान आर्थिक हितसंबंध असतील, समान इतिहास असेल, सांस्कृतिक एकता असेल. अशा मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्राची उभारणी करता येणार आहे किंवा करता येते. त्याच पद्धतीने वरील सर्व घटक जरी राष्ट्राच्या निर्मितीचे आधारभूत घटक असले तरी सुद्धा राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकात्मतेची भावना निर्माण होणं महत्त्वाचं असतं. आणि एकात्मतेच्या भावनेच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्राची उभारणी करता येते. मग या राष्ट्राजवळ ज्यावेळेला लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था किंवा सरकार आणि सार्वभौमत्व हे घटक येतात त्यावेळेला या राष्ट्राचे राज्यामध्ये रूपांतर होते. आपण पाहिले होते की एका विशिष्ट आत्मीयतेच्या भावनेने एकत्र जोडला गेलेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय. त्याच पद्धतीने एका विशिष्ट भूप्रदेशावर सुसंघटित झालेला लोकसमूह म्हणजे राज्य होय. अशी आपण राज्य आणि राष्ट्र याची व्याख्या सुद्धा पाहिलेली आहे. आणि राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटक महत्त्वाचे असतात. आत्ताच आपण पाहिलं, त्यातील एकही घटक नसेल तरी सुद्धा आपल्याला राज्याची निर्मिती करता येणार नाही. म्हणजे राज्य निर्माण होण्यासाठी 4 घटक आवश्यक असतात. मग जागतिकीकरणाचा विचार करत असताना, आंतरराष्ट्रीय समूहाचा विचार करत असताना, आंतरराष्ट्रीय संघटनांचा विचार करत असताना, आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करत असताना, आंतरराष्ट्रीय करारांचा विचार करत असताना, मग आजच्या या आधुनिक काळामध्ये किंवा एक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे जे काही स्थान आहे हे त्या ठिकाणी महत्त्वाचे मानले जाते. मग हे राज्याचे जे स्थान आहे याचे असणारे महत्त्व पूर्वी ज्याप्रमाणे होते, आज आपण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये जवळपास 231 ते 235 वेगवेगळे देश आहेत. मग आशिया खंड असेल, आफ्रिका खंड असेल किंवा युरोप खंड असेल किंवा इतर खंडांमध्ये जर आपण विचार केला तर 231 ते 235 देश आहेत. मग जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा विचार करत असताना या राज्याचे असणारे स्थान किंवा राज्याचे असणारे महत्त्व हे कमी झालेले आहे का किंवा कमी होत आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण राज्य निर्माण होण्यासाठी सार्वभौमत्व हा एक घटक महत्त्वाचा मानला जातो. आणि सार्वभौमत्व म्हणजे काय,
तर सार्वभौमत्व म्हणजे सर्वश्रेष्ठत्व होय. म्हणजेच राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य त्याचे दोन पैलू पडतात. सार्वभौमत्वाचे दोन पैलू पडतात. एक म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व आणि दुसरा म्हणजे बाह्य सार्वभौमत्व. मग सार्वभौमत्वाचा सर्वश्रेष्ठत्वाचा जर आपण विचार केला तर सर्वश्रेष्ठत्वाचा किंवा सार्वभौमत्वाचा जर आपण विचार केला तर राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य बाबतीमध्ये राज्यावर किंवा राज्यापेक्षा इतर कोणतीही व्यक्ती, इतर कोणताही घटक हा मोठा असणार नाही आणि राज्यावर कोणाचेही बंधन असणार नाही. राज्याचे नियंत्रण राज्याच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत, घटक आहेत, व्यक्ती आहेत यांच्यावर असणार आहे असा अर्थ सार्वभौमत्व या संकल्पनेतून निघतो. आणि सार्वभौमत्वाचा विचार करत असताना मग अंतर्गत बाबतीमध्ये आणि बाह्य बाबतीमध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे असणारे स्थान, राज्याचे असणारे महत्त्व पूर्वीप्रमाणे आहे का, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. कारण आज जागतिकीकरणाचा विचार करत असताना, जागतिक समूहाचा विचार करत असताना पूर्वी ज्या पद्धतीने देशादेशातील संबंध होते ते आज नाही, तर ते अधिक गतिमान झालेले आहेत, ते अधिक व्यापक झालेले आहेत. तर सार्वभौमत्व ही संकल्पना पाहत असताना सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली गेलेली आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येणार आहे. आणि त्याच्याच आधारे राज्याला काही अधिकार सुद्धा प्राप्त होतात आणि राज्य त्याच्या माध्यमातून आपल्या अधिकार क्षेत्राच्या आत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे तयार करत असते आणि या कायद्यांचं पालन राज्यातील सर्व व्यक्तींना, सर्व संस्थांना, सर्व घटकांना त्या ठिकाणी करावेच लागते. कारण राज्य ही सर्वात मोठी संस्था आहे, राज्यापेक्षा कुणीही मोठं नाही हा या ठिकाणी अर्थ यातून निघतो. मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आज सार्वभौमत्वावर अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून त्या ठिकाणी आघात होत आहे का, म्हणजेच सार्वभौमत्वाला अंतर्गत बाबतीमध्ये आणि बाह्य बाबतीमध्ये धोका निर्माण झालेला आहे का. कारण आज आंतरराष्ट्रीय कायद्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये विस्तार झालेला आहे. त्याच पद्धतीने आज अनेक वेगवेगळ्या प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. तसेच बाजारपेठेचे जागतिकीकरण असेल, पर्यावरण असेल आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता असेल, ही सर्व बाह्य आव्हाने आहेत. तर राष्ट्रीय पातळीचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सहमतीचा अभाव असेल आणि त्यातून निर्माण होणारे मतभेद असतील, वाढता वांशिक राष्ट्रवाद असेल, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य असेल, तसेच पर्यावरण असेल, लिंगभेद असेल आणि मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान असेल, ही सर्व अंतर्गत आव्हाने आहेत असं आपल्याला ठिकाणी म्हणता येणार आहे. मग बाह्य आव्हानांचा जर आपण विचार केला आपल्या देशाच्या संदर्भामध्ये, आज आपण पाहतो की जगातील कोणताही देश हा पूर्णपणे स्वावलंबी नाही. प्रत्येक देशाला आपल्या गरजा भागवण्यासाठी इतर देशांशी संबंध प्रस्थापित करावे लागतात. त्यातून आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण होतात, त्यातून आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण होतात, त्यातून आंतरराष्ट्रीय करार हे केले जातात. मग आपण जर आपल्या देशाचा जर विचार केला भारताचा,
जगातील सर्वात मोठी लोकशाही शासन पद्धती असणारा आपला देश आहे. मग आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. म्हणजेच भारत हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. ज्या पद्धतीने अलिप्ततावादी संघटना असेल, सार्क संघटना असेल, याच्यामध्ये भारत सभासद देश आहे. त्याच पद्धतीने मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या संघटनांचा किंवा या अशा आंतरराष्ट्रीय करारांचा विचार करत असताना साहजिकच आहे, ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित होतात किंवा आंतरराष्ट्रीय करार केले जातात त्यावेळेला एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावर प्रभाव हा पडत असतो, हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. जागतिक व्यापार संघटनेचा सभासद सुद्धा भारत आहे आणि भारताला त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत काही नियमांचे पालन हे करावेच लागते. म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेचा भारत देश हा सभासद आहे आणि त्याच्यामुळं भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत जे काही नियम असतील या नियमांचं त्या ठिकाणी पालन करावंच लागतं. आपल्यालाच नाही तर या संघटनेमध्ये जे सभासद राष्ट्र आहेत, जे सभासद देश या संघटनेचे आहेत, त्या सर्व सभासद राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संघटनेच्या नियमांचे पालन करावेच लागते. जर पालन केले नाही तर संबंधित राष्ट्रावर त्या ठिकाणी कारवाई सुद्धा होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे संबंधित राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी कायद्यांचं पालन करावं लागतं. बाह्यच बाबतीमध्ये त्या ठिकाणी एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावर प्रभाव पडतो असं नाही, तर अंतर्गत सार्वभौमत्वाचा जर आपण विचार केला तर अंतर्गत बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक देशासमोर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. आपण आपल्या देशाचा विचार जर केला तर आपल्या देशामध्ये विविधता आहे तरी सुद्धा एकता आहे, कारण भारताने धर्मनिरपेक्ष राज्य ही संकल्पना स्वीकारलेली आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर थोडक्यामध्ये सर्व धर्म समभाव असं जरी असलं तरी विविधतेमध्ये एकता साध्य करत असताना सरकार समोर अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होताना दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.